नमस्कार. जागर मराठीचा या चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी सोनल काळे सहर्ष स्वागत करीत आहे. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज 15 ऑगस्ट 2024 भारताचा स्वातंत्र्य दिन. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरलेला आजचा दिवस. आज आपण भारताचा 77वा देदीप्यमान स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. आणि हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी, ज्या सैनिकांनी आपलं रक्त सांडलं, प्राणांची आहुती दिली, आज त्यांचं स्मरण करूया. आणि आपण प्रत्येकाने आपल्यामधलं राष्ट्र तेज सदैव जागृत ठेवूया. तेव्हा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अर्थातच आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त जागर मराठीचा ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य सिने कलावंत अचला पांचाळ. नमस्कार अचला मॅडम, तुमचं या कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार. धन्यवाद मॅडम. तुम्हाला भेटून खूपच आनंद झालेला आहे. मॅडम, अभिनयाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? अभिनयाचं बीज कसं पेरलं गेलं? एकूण बालपणाविषयी, तुमच्या शैक्षणिक प्रवासाविषयी जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. बालपणापासूनच आवड निर्माण झाली आणि माझं बालपण हे चाळीत असल्या कारणाने चाळीमध्ये संस्कृती, आपली संपूर्ण प्रोग्राम, आपल्या नवीन नवीन गणपती असू दे, गोकुळाष्टमी असू दे, दिवाळी असू दे, सगळ्या याच्यामध्ये प्रोग्राम असायचे. त्याच्यामध्ये गरबा असायचा, डान्स असायचा, नाटक असायचे, छोटे छोटे प्रोग्राम असायचे, खेळ भरपूर असायचे, स्पोर्ट्स भरपूर असायचे. त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेणे आणि त्याच्यात बक्षीस मिळवणार ह्या याने भाग घ्यायचं. आई वडिलांकडून सपोर्ट मिळत गेला. त्याच्यानंतर शाळेमध्ये तिथेही तसंच, नंतर कॉलेजमध्ये तिथेही तसंच. बरोबर. म्हणजे तुमचा हा जो अभिनयाचा सुप्त गुण होता त्याला नकळतपणे खतपणे मिळत गेलं शालेय जीवनात, महाविद्यालयीन जीवनामध्ये. आणि अशा प्रकारे अभिनय क्षेत्रामध्ये तुमची कारकीर्द सुरू झाली. सुरुवातीचा आरंभीचा प्रवास होता आणि मग त्यानंतर तुमचं लग्नही झालेलं आहे. आणि मग तो काळ कसा होता त्याविषयी काही सांगा. तेव्हा मग तुमची अभिनयाची आवड तुम्ही कशी जोपासली त्याविषयी सांगा. कॉलेज संपता लग्न झालं आणि माझे मिस्टर गोदरेज मध्ये होते. आणि गोदरेज मध्ये पूर्ण कलाकार म्हटलं की भरपूर वाव कलाकारांसाठी. बाकीचे पण प्रोग्राम गोदरेज मध्ये भरपूर असायचे की स्त्रियांना, जास्त करून स्त्रियांना जास्त उपयोग त्याचा होता येईल. की गोदरेज मध्ये टायपिंग, त्यांचं टाईप रायटर सगळ्या स्त्रियांना मोफत, जिम पण मोफत. मग कुकिंग शो, ते कुकिंग शो अरेंज करायचे किंवा कुठे मोठ्या याच्यामध्ये घेऊन जायचे आम्हाला की तिथे की नवीन नवीन आहे तिथे जाऊन आपण बघूया. पुन्हा आम्हाला वृद्धाश्रम, अनाथ आश्रम बस असायची, ते घेऊन जायचे, आणून सोडायचे. पुन्हा प्रगती केंद्र म्हणून गोदरेज मध्ये आहे, ते स्त्रियांसाठी भरपूर काम करतं. म्हणजे महिला सक्षमीकरण असं आपण पूर्ण. मग तिथे विणकाम असू दे, शिवणकाम असू दे, नाटक असू दे, डान्स असू दे, स्पोर्ट्स असू दे, कुकिंग शो असू दे, सगळं तिथे असतं. तुम्हाला ज्याच्यामध्ये करायचं त्याच्यामध्ये तुम्ही जा. आणि मी ते संपूर्ण तिथे सगळं त्याच्यातून संपूर्ण शिकून घेतलं. मी मुळातच तुम्हाला ती आवड पूर्ण प्रतिभेला त्यांच्या माध्यमातून तुम्हारे फुटले असेल यात काही शंकाच नाही. मग तिथेही तुम्ही अभिनय वगैरे केला आहे, नाटक वगैरे करत होता? भरपूर. कारण दरवर्षी गोदरेज मध्ये गणपतीला प्रोग्राम व्हायचे, दिवाळीला प्रोग्राम व्हायचे. त्याच्यामध्ये आमचा ग्रुप असायचाच. ते गरबा असू दे, डान्स असू दे, नाटक असू दे, सगळ्यामध्ये मी असायचे. मला आवडच होती त्यामुळे भरपूर प्रोग्राम केले तिथे. मग जेव्हा मुलगी झाली, लग्नानंतर 3 वर्ष मी भरपूर काम केलं. पण 3 वर्षानंतर जेव्हा मुलगी झाली मग थोडस हळूहळू स्टॉप केलं. मग ती जेव्हा थोडी मोठी झाली की तिला स्वतःला करता येऊ लागलं, मग मी थोडस आणखीन पुढे की बोला आपण आणखी काहीतरी करूया की अभिनयाच्या दृष्टीने. मग त्या लोकांनी सांगितलं की आपण बाहेर पण जाऊन नाटक करणार आहोत, तर तुम्ही तयार आहात का सगळेजणी? तर म्हटलं हो, करू आपण. मग तसं हौशी म्हणलं ना, व्यावसायिक वगैरे काही नाही. ती बोलली चला आपण जाऊ. मग असं नाटक त्यांच्यातर्फे आम्ही बाहेर कुठे नाटक करायचो. त्याच्यानंतर मुलगी आणखी मोठी झाली, मग ठरवलं की आपण
प्रॉपर काहीतरी करायला पाहिजे. तर आमच्या ज्या तिथल्या टीचर होत्या की नाही म्हणे तुला काहीतरी प्रॉपर शिक्षण घे याचं तू असेल अकॅडमी. तेव्हा एवढ्या जास्त नव्हत्या, होत्या पण अगदी मोठ्या मोठ्या होत्या. म्हणजे एवढं मोठं काही करायचं नाहीये आपल्याला, आपलं घरचं सांभाळून करायचंय. तर मला दादरला प्रमोद प्रभुलकर आणि मधुराणी गोखले यांच्या अकॅडमीमध्ये मला तिकडे मला घेता आलं. 2002 मध्ये मी त्यांच्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. मग त्या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन तुम्ही रीतसर अभिनयाचं धडे गिरवले त्यांच्या मार्गदर्शनाखाली. तो कसा प्रवास होता तुमचा? खूपच छान. कारण त्यांनी एवढा सपोर्ट केला ना आम्हाला की कॅमेरा समोर वावरायचंय, की कुठे कसं बघायचं, क्लोजअप असेल तर काय करायचं, लॉंग शॉट असेल, क्लोज शॉट असेल तर काय करायचं, कसं करायचं ते आम्हाला घेऊन जायचे. फिल्म सिटी मध्ये जिथे जिथे मोठे मोठे शूटिंग चालायचं त्याच्यातला एक भाग म्हणून आम्हाला ग्रुप सीन असेल तर आम्हाला उभं करायचे की बघा कसं आहे. त्याच्यामध्ये मी भरपूर तेव्हा एक ना नवीन कभी कभी सिरियल चालू झालेली, त्याच्यात छोटे छोटे कथानक स्त्रियांवर होते. मग त्याच्यात वर्षा उसगावकरची एक स्टोरी होती, हिमानी शिवपुरीची एक स्टोरी होती, भाग्यश्री पटवर्धनची स्टोरी होती, दिव्या दत्ताची स्टोरी होती. त्या सगळ्या स्टोरीमध्ये मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही हळूहळू तुम्ही मार्गक्रमण करू लागलेला आहात आणि उत्तम प्रकारे ते करिअर आकाराला येणार होतं. आणि मग काहीतरी मग त्याविषयी सांगा. 2003 मध्ये मी अगदी म्हणजे छान हिंदीमध्ये चालू होतं व्यवस्थित की आता मला आणखीन सिरियल वगैरे मिळतील. पण त्या दृष्टीने आम्हाला प्रभुलकरांनी आमच्याकडून तयारी आमची करून घेतली पूर्ण. आणि नेमकं 2003 मध्ये माझ्या मिस्टरना अटॅक आला. हार्ट अटॅक आला, पहिलाच आणि शेवटचा. त्यामुळे मग संपूर्ण स्टॉप, पूर्ण जवळजवळ मी 2003 डिसेंबर 27-28 त्याच्यानंतर मग गोदरेज आम्हाला 3 महिने राहायला देतो क्वार्टर्स मध्ये. मग त्याच्या आम्ही मग इथे घेऊन ठेवला होता वसईला. मग पुढे म्हटलं तिथे ते म्हणत होते आम्हाला गोदरेज मध्ये की तुम्ही राहू शकता. मग ते म्हणाले 5,000 भाडं आम्हाला नाही परवडणार ना तेव्हा. तर आमच्या इथे होतच ना. माझी मुलगी म्हणाली मम्मी आपलं आहे तर आपण इथे येऊन राहू. मार्च एंडला आम्ही इथे आलो. अच्छा. म्हणजे मग त्यानंतर मी काहीच केलं नाही. कारण ते एवढं प्रोसेस असतात ना, नाव चेंज करा, अफिडेव्हिट करा, या कोर्टात जा, ते रेशनिंग ऑफिसला जा, म्हणजे जिथे जिथे नाव चेंज करायचं ते मला 6 महिने गेले तो प्रोसेस पूर्ण करायला. आणि या दरम्यान मग तुमचं ते अभिनय वगैरे उमेदीने सुरू झालेला होता, त्याला एक स्वल्प विराम लागला आणि थोडस एक नैराश्य आपण म्हणूया आणि पूर्ण म्हणजे हे झालं. तर माझ्या मुलीला कळलं की मम्मीला असं नाही हे करता येणार, आपण काहीतरी म्हणजे ती भावाला वगैरे माझा भाऊ इथेच राहायचा पूर्वी. मग तिने त्या भावाला सांगितलं, मग नंतर तिच्या काकांना वगैरे सगळ्यांना की मम्मीला तिचं पुढचं करू दे. बरोबर. कारण मी पण आता मोठी झाली, तिने पण नोकरी चालू केली होती. तर म्हटलं चालेल. मग पुन्हा प्रभुलकरांकडे गेले आणि त्यांनी मला त्यांच्या अकॅडमीमध्ये सामावून घेतलं आणि त्यांच्या छोट्या छोट्या नाटिका वगैरे त्याच्यामध्ये मला त्यांनी भाग घ्यायला दिला. साहित्य संगम मंदिर मध्ये पूर्ण त्यांचे प्रोग्राम व्हायचे. त्याच्यामध्ये एकांकिका असायची, डान्स असायचे, सगळं मी केलंय त्यांच्या बरोबर. म्हणजे कसं कलाकार म्हणलं की त्याच्या जीवनामध्ये चढ उतार येतच असतात, नैराश्य आहे बरोबर, किंवा कधी आनंदाचा क्षण आहे, पण प्रत्येक वेळी एक स्थितप्रज्ञता आपल्या अंगी येणं खूप गरजेचं असतं. आणि अर्थात ते प्रगल्भतेचं लक्षण आहे आणि त्यातून जो ताऊन सुलाखून निघतो तेच खऱ्या कलाकाराचं वैशिष्ट्य आहे. आणि ताई तो एक टप्पा एक गेला आणि त्यानंतर परत एकदा नव्या उमेदीनं तुम्ही पुढे आलेला आहात. प्रभुलकरांच्या संस्थेमधून तुम्ही परत एकदा तिथे सहभागी झाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अर्थात तुमची जी अभिनय या क्षेत्राप्रती जी अचल अशी निष्ठा आहे त्याच्याच आधारावर तुम्ही पुढे जाणं सुरू केलेलं आहे. मग एकूण आता आपण म्हणूया की जेव्हा एखादी स्त्री करिअरिस्टिक असते तेव्हा घर आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत असते. आणि तुमची सुद्धा लेख होती आणि यजमान नाहीयेत, पण एकूण मग घरच्यांचा पाठिंबा कसा होता आणि कसं यावर मात करून तुम्ही पुढे गेलात त्याविषयी सांगा ना. माझी मुलगी डिस्टन्स कोर्स सांताक्रूज आपल्या युनिव्हर्सिटी मधून बीकॉम
करायचं ठरवलं तिने. आणि मग मी ते हळूहळू नाटक, पहिलं नाटक केलं मी. शंकरबने आपले शिवाजी मंदिरचे संस्थापक नरे, त्यांचं नाटक, डिरेक्शन राजन शंकर बने, ते नाटक सुरुवात केलेली त्यांनी. आणि त्यांना नवोदित कलाकार हवे होते. तर मग माझी मैत्रीण तिथे भेटली मला, प्रभुलकरांच्या तिथे. तर तिने मला त्यांच्याकडे इंट्रोड्यूस केलं की ही एक नवीन आहे, हिला यायचंय. म्हटलं चला तुम्ही अशा अशा ठिकाणी शिवाजी मंदिरला ऑडिशनला या. म्हटलं बरं. मग मी तिकडे ऑडिशनला गेले. तर तिथे नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, ते माझे नातेवाईकच होते, म्हणजे आहेत. आणि अनिल शंकर, राजन शंकर बने. मग त्यांनी माझी ऑडिशन घेतली. आणि मग ते कसं, त्यांचं पण नवीन सगळ्या कलाकारांना घेऊन त्यांना नाटक करायचं, राजन शंकरांना, की नाही मला नवीनच कलाकार हवे. फक्त एक फैयाज, त्या 28 बायका होतो. म्हणजे त्याच्यातल्या आम्ही 6 बायका आणि बाकी मुली होत्या, अगदी छोट्या 5 वर्षापासून अगदी कॉलेजला जाणाऱ्या इतक्या मुली होत्या. मग त्यामध्ये आत्ताची मयुरी वाघ, पुन्हा दुसरी एक वाघ, या सगळ्या ज्या होत्या त्या आमच्या नाटकातूनच तयार झालेल्या, म्हणजे आता ज्या नावाजलेल्या आहेत त्या सगळ्या आमच्या नाटकात. त्या नाटकामध्ये तेव्हा आम्ही होतो. फयाजही होत्या, पण ते फयाजला काही कारणामुळे नाही करता आलं नाटक. मग दुसऱ्या घेऊन मग ते नाटक आम्ही त्याचे 500 प्रयोग केले. अच्छा, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र 20 वर्ष झाली असेल या गोष्टीला. मग ते आम्ही 15 वर्ष आम्ही नाटक करत होतो पूर्ण. त्याच्या साईडला त्यांनी लगेच दुसरं नाटक चालू केलं, रानजाई. मग ते गव्हर्नमेंटचं त्याचं हे होतं, काय म्हणतात त्याला, सपोर्ट, गव्हर्नमेंटच्या सपोर्टसाठी ते नाटक होतं की गावागावात जाऊन तुम्हाला हे नाटक करायचं की मुलगी झाली तर तिला सन्मान करा, तिला लगेच हे करू नका, डावलू नका. किंवा मुलगी झाली तर लगेच तिला पुरून वगैरे हे करून धर्माशयात तिचं हे करून, त्याच्यावर ते नाटक होतं. इतकं प्रभावी नाटक होतं ना, त्याचे 500 प्रयोग केले. पण आम्ही अक्षरशः ट्रॅक्टर उभा करून नाटक केलंय. गावात काही सोयी नसायच्या ना, की जिथे उभं राहायला आळंदीला देवळाच्या समोर लगेच सरांनी चालू केलं नाटक, तिथे केलं, फुल गर्दी. म्हणजे असं बस स्टँडवर तर स्टँडवर, म्हणजे ते इतकं नाटक प्रभावी होतं. त्याच्यामध्ये पण आम्हाला चांगली बक्षीस मिळाली. आमचे त्याच्यामध्ये भरपूर हे झालं, शिकायला मिळालं चांगलं. आणि साईड बाय साईड माझं दुसरं पण नाटक चालू होते व्यावसायिक. आणि मेन त्याच्यामध्ये मला कामगार कल्याण केंद्र अंधेरी त्यांची राज्य नाट्य स्पर्धा असायच्या, त्याच्यामध्ये मला प्रवेश मिळाला. तिथून मला चांगलं शिकायला मिळालं. नाटक काय असतं ते तिथे मला कळलं, की प्रत्येक पाऊल कसं टाकायचं, काय बोलताना, डायलॉग बोलताना कसं बघायचं, काय करायचं, डायलॉग डिलिव्हरी कशी, टायमिंग काय, आवाजाची पट्टी काय, ते सगळं मला तिथले गुरुवारी आणि सगळ्यांनी शिकवलं. म्हणजे अशा प्रकारे या अभिनय क्षेत्रामध्ये तुमची जडणघडण उत्तमरित्या होत होती. म्हणजे अनेकांचा पाठिंबा आहे, मग त्यात संस्था आहे, त्यात ज्येष्ठ नामवंत कलावंत असतील, किंवा तुम्ही स्वतःचा तुमच्या अंतरंगातला एक शोध होता ज्याच्या माध्यमातून तुम्ही ते शिकत हळूहळू ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. अत्यंत स्तुत्य असा उपक्रम, खूपच छान. ताई, मला असं सांगावं असं वाटेल की एखादी भूमिका करणं म्हणजे परकाया प्रवेश असतो. आपण एखादी व्यक्तिरेखा साकार करण्याआधी त्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरून तिच्या मनोविश्वाचा आपण अभ्यास करण्याचा एक प्रयत्न करतो. ताई, तुम्ही तुमच्या भूमिकेची पूर्वतयारी कशी करता? आम्हाला स्क्रिप्ट दिलं जातं, मग त्याचं रिडिंग होतं. सगळे कलाकार बसून रिडिंग होतं की पूर्ण तुम्ही पहिलं वाचा नाटक, मग नंतर त्याच्यावर चर्चा करा. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय वाटतं की बाबा हे असं आहे, मग हे असं करायचं का, मग ते तसं करायचं, सगळ्यांचा विचार विनिमय करून मग ते नाटक उभं राहतं. मग त्याला 1.5-2 महिने रिहर्सल असायची. इथून अंधेरीला जा, नंतर दुसरीकडे पण नाटक असायचं. मध्ये एका दिवसात मी 3 नाटकाच्या रिहर्सल केलेल्या आहेत. लालबाग, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम, तिकडनं अंधेरी, तिकडनं मालाड, सगळ्यांच्या ज्या नाटकाचा जो प्रवास आहे तो मी पूर्ण 3 रिहर्सल, 3 दिवसाच्या 3 रिहर्सल करून सगळ्यांना व्यवस्थित
न्याय दिलेला आहे. माझ्या मते असं वाटतं की मी न्याय दिलेला आहे. एकूण काही गृहिणीची भूमिका आहे, आईची भूमिका आहे, नाटकामध्ये एखाद्या व्यक्तिरेखेची भूमिका आहे. प्रत्येक भूमिकेला समयाप्रमाणे योग्य यथोचित न्याय देणं हे खऱ्या माणसाचं लक्षण आहे. आणि ताई, तुम्ही आता वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. मग आता चित्रपट, मराठी, हिंदी किंवा चित्रपट मालिका, म्हणजे त्याचा दूरचित्रवाणीचा छोटा पडदा, चित्रपटगृहामधील मोठा पडदा, आणि मग नाटक जेव्हा करतो तेव्हा रंगमंचही असा विस्तृत अवकाश. या तीनही वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुम्हाला कुठे काम करायला जास्त आवडतं? नाटक. कारण डायरेक्ट समोर पावती मिळते ना. हो, एकदम आहे. प्रत्येक याच्यामध्ये आपापलं वर्चस्व सगळ्यांकडे आहे, सगळ्या याच्यामध्ये आहे. ते पण छान आहे. हो, छोट्या फिल्म, शॉर्ट फिल्म पण छान आहेत. अच्छा. किंवा काय म्हणू आपण त्याला, डॉक्युमेंटरी. ओके, त्या पण छान आहेत. हो, एकांकिका छान आहे. हो, फिल्म छान आहे. प्रत्येक जण आपापल्या जागी व्यवस्थित आहे. हो, पण जास्त मेन म्हणजे नाटक. हो, की आपल्याला पोचपावती लगेच मिळते. हो, की आपलं काय चुकलं तर ते पण लगेच कळतं ना. प्रेक्षक येऊन सांगतात की नाही तुमचं काम छान झाला, हो, पण थोडस असं सांगतात. पण तेव्हा बरं वाटतं, आपल्याला राग वगैरे नाही येत ना. हो. की आपल्याला कळते बाबा नाही मला हे करायला पाहिजे, पुढच्या वेळेला मी हे करेन, हो, असं सांगतात एकदम. आणि विशेष करून ज्यांनी रंगमंच गाजवलेला असतो तो जिवंत नाट्याविष्कार असतो. आणि या नाट्यभूमीवरती म्हणजे तिथे जाऊन जो काम करतो त्याला विशेष करून चित्रपट वगैरे या विश्वात खूप मान असतो, कारण तो एक प्रकारे आपला सुंदर अभ्यास झालेला असतो. आणि मग अर्थातच तुम्हाला रसिक प्रेक्षक सुद्धा भेटत असतील आणि पोचपावती देत असतील, त्याविषयी काही सांगा. कोणती एखादी भूमिका त्यांना आवडली, तुम्हाला आवडली, त्याविषयी सांगा. काय काय वेळेला ना प्रेक्षक आले ना की डायरेक्ट मिठीच मारतात. अच्छा, किती छान हो, हा, अगदी तुम्ही ते जसंच्या तसं उभं केलंय. हो, म्हणलं त्या आमचा डायरेक्टरचा वाटा जास्त असतो. बरोबर. आम्ही ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही करतो. हो, पण म्हणे तुमचं काम छान असतं, तुम्ही अगदी त्याप्रमाणे करता. म्हणजे हो. आम्हाला वाटतच नाही की आम्ही नाटक बघतोय. हो, हो, असं म्हणजे छान वाटतं ना असं बघायला. किंवा गावाकडच्या असतील हो, काय काय भूमिका अशा गावरान वगैरे असेल तर म्हणे अरे तुम्ही वाटतच नाही अशा की गावरान म्हणजे नाही एवढं तुम्ही कशा काय भाषा बोलू शकता. म्हटलं चाल, म्हणजे तो ढंग, तो भाषेचा लहेजा तुम्ही खूप सहजतेने आत्मसात करून तो सादर करता. कारण त्याची रिहर्सल इतकं होतात ना की तो आपोआप आपल्या भिनतो. एकदा स्टेजवर गेलं की ती सुरू होतं की आपण मागे पुढे बघतच नाही. त्याच्यामध्ये पण भरपूर ऍक्सेप्ट केलं लोकांनी की नाही छान तुमचं त्या वेळेला तुमचं वेगवेगळे तुम्ही पटकन कसं करता. की एका वेळेला कधी कधी त्यावेळेला एका दिवसात 5-5 प्रयोग पण होतात त्याच्यामध्ये. मग तुम्ही ते कसं काय मॅनेज करता. म्हटलं काही माहित नाही, एकदा स्टेजवर गेलं की सुरू होतं की असं हे करायचं ते करायचं सुरू. हे असं अंगामध्ये भिनलेलं आहे ना, बालपणापासून तो प्रवास सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये आता प्रगल्भता निश्चितच आलेली आहे. फक्त एकदाच भीती वाटली होती. कारण आम्हाला सरांनी तेव्हा सांगितलं नव्हतं, बने सरांनी, की मंगल्याचं लेणं आणि रांजण त्याच्यासाठी 5 मोठे डिरेक्टर येणार होते. काहीतरी त्यांचं हे चालू होतं, परीक्षक म्हणून ते येणार होते. आम्हाला सांगितलं नाही, कोणता तरी काय म्हणतात स्पर्धा वगैरे असं काहीतरी असं आम्हाला काही सांगितलं नाही, कारण घाबरतील सगळ्या म्हणून. बरोबर. आमचा प्रवास आपला चालू होता, म्हणजे अगदी सहजतेने ते सादरीकरण व्हायला हवं. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही असं असं आहे, जरा व्यवस्थित. तेव्हा जो पोटात पहिल्यांदा मला गोळा आला की बाप रे आता हे कसं होणार. म्हणजे हात पाय थंड झाले एकदम की कसं काय करणार. पण आतमध्ये गेल्यानंतर मग अगदी तो सहज नैसर्गिक अभिनय अगदी खूप छान. आम्हाला बक्षीस मिळालं, पहिलं आलं आमचं नाटक. खूप खूप छान, खूप अभिनंदन मॅडम. मॅडम, तुम्ही आता एवढा मोठा जो अभिनयाची कारकीर्द, तुम्ही एवढा मोठा दीर्घ पल्ला पार केलेला आहे, तुमच्या स्वतःला आवडलेली एखादी भूमिका आम्हाला सांगा ना. मला सगळ्यात आवडलेली रांजण. अच्छा. की ती मुलगी कशी मुलीला वाचवते. गावी कसं मुली झाली की हे करून टाकतात, त्या दाई असतात वगैरे, ते गावी खूप कडक ना. पण ती त्या मुलीला वाचवते कशी, त्या मुलीच्या आईला कशी वाचवते. तो लढा त्या गावच्या जे असतात ना सरपंच म्हणा किंवा त्या गावची लोक, त्याच्याची ती कसा लढा देते. अच्छा.
अशी भूमिका तुम्ही साकार केली. त्याच पद्धतीची एक दुसरी असाचा फेरा म्हणून आदिवासीचं होतं ते, त्याच्यामध्ये पण एक छान होती ती भूमिका, मला खूप आवडायची ती माझगाव कंपनीच्या नाटकाच्या ह्याच्यामधून सादर केलेली मी. इतकी सुंदर त्यांनी ते केलं होतं ना, ती एक भूमिका मला खूप आवडायची. ताई, तुम्ही आता नुकताच उल्लेख केला की अनेक नाटकांचे 500हून अधिक प्रयोग झाले. मला नेहमी असा एक प्रश्न पडतो की प्रत्येक भूमिका, प्रत्येक नाटकात ती भूमिका ती जरी तुमच्यासाठी रोजची असली तरी प्रेक्षकांसाठी नव्याने बघायची असते. मग ती ऊर्जा तुम्ही कशी आणता, किंवा त्या भूमिकेतला जो ताजेपणा आहे तो तुम्ही कसा टिकवून ठेवता, त्याविषयी काही सांगा ना. एकदा का स्टेजवर गेलं की आपोआप घडतं, आपला तो वेगळा काहीतरी करायचं असतं, ते होऊन जातं. की ते तसंच नाही, म्हणजे तोच प्रकार नाही ना. हा, कारण आम्हाला आधीच आमचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी सांगून दिलेलं की तुम्हाला वाटलं की थोडंसं काहीतरी वेगळं करावं, करा, फक्त ओव्हर होऊ देऊ नका. पण आम्ही जास्त काही ओव्हर केलं नाही, त्यामुळे आमचं संपूर्ण सगळं आवडायचं. सगळं आमचा ग्रुप छान होता, 28 जणींचा, इतका सुंदर ग्रुप होता ना, एकदम सुंदर. म्हणजे मग परत एकदा असंच म्हणावं लागेल की नाट्यकला किंवा अभिनयाविषयी असणारी निष्ठा आणि त्याच्याविषयी असणारा जिव्हाळा आपल्याला तो ताजा म्हणजे टवटवीतपणा राखला जातो. तेच त्यात तुमच्या यशाचं एक गुपित असावं असं मला वाटतंय. ताई, अभिनय क्षेत्र हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे, अनसर्टनिटी खूप आहे. कधी कधी संधी म्हणजे गुणवत्ता असून सुद्धा एखाद्याला संधी मिळत नाही, किंवा मग आज काम आहे उद्या नाही, किंवा मग आता आपल्या घरची आघाडी असेल, अशी अनेक संकट, आव्हानं आहेत, संघर्ष आहेत. तर तोही तुम्ही नक्कीच तो संघर्ष केला असेल, तर त्याविषयी काही सांगाल. आता हे मी सुरुवात केली होती आवड म्हणून, की नाही आपल्याला पैसे मिळायला पाहिजे, पैसा तर पाहिजे, पण एवढं मी त्या पैशाकडे नाही बघितलं की मी माझं काम कसं मिळेल आणि मी काम कसं करेन, की चांगलं माझं काम झालं पाहिजे, की पुन्हा मला दुसऱ्याने सांगायला पाहिजे की नाही छान काम केलंय तू, मला यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये तू ये माझ्या याच्यामध्ये. तर राजन शंकर बनेची मी 4 नाटकं केली. तसंच दुसऱ्या याच्यामध्ये जेव्हा मी दुसऱ्या सरांचे हे केले, त्यांनी पण मला एकातून एक गेले. तसंच मला मग त्या अनुषंगाने मला सिरियल मध्ये गेले. स्वामी समर्थ नाटकाचे जे डिरेक्टर आहेत रमेश वारन, त्यांनी मला सहज म्हणाले की मॅडम म्हटलं तुम्ही थोडस सिरियल कडे वगैरे बघा, तुम्ही भरपूर नाटकामध्ये वाहून घेतलाय, पण थोडंसं बघा ना सिरियल मध्ये माहितीये का. तर म्हटलं ठीक आहे बघे. तर त्यांनीच मला तुकाराम सिरियल चालू होती, त्या सिरियलसाठी मला सांगितलं मालाडला जा, ऑडिशन द्या. म्हटलं चालेल. मला तेव्हा काही एवढी कल्पना नव्हती. मी गेले तिथे मी छान ऑडिशन घेतली. आपल्या नाटकाशी सवय, त्यामुळे आपले डायलॉग एकदम व्यवस्थित असायचे. म्हणजे ओके मॅडम. आणि मला घरी गेला फोन आला की तुम्हाला आमच्या तुकाराम मध्ये तर आहेच काम, पण दुसरी एक नवीन सिरियल येते अस्मिता, मयुरी बागची, त्याच्यामध्ये तुम्हाला रोल आम्ही देतोय. म्हटलं ठीक आहे चालेल. तेव्हा मला काही कल्पना नव्हती, फक्त आम्हाला प्रभुंकरांनी जे सांगितलं होतं तेवढंच माहिती होतं की सिरियल असं म्हणजे डिटेलिंग काहीच कल्पना नव्हती. मग तिथे गेले, बट इतका छान अनुभव होता ना, तर सगळ्यांनी खूप हे करून घेतलं. मग ती अस्मिताचे मी बरेच प्रयोग केले, ती संपेपर्यंत लास्ट एपिसोड सुद्धा मी केला होता त्यांचा. म्हणजे तुम्हाला एकूण या विश्वापुढे एक चांगला अनुभव चांगला आला. कारण आपण जर चांगलं काम केलं, चांगलं व्यवस्थित म्हणजे काही हे न करता की नाही मला कामच करायचं, तर भरपूर कामं मिळतात. पण तरी सुद्धा इथे प्रामाणिकपणा असणं खूप गरजेचं आहे. आपल्या कामाशी प्रामाणिक राहायला पाहिजे, एकनिष्ठ असणं, भूमिकेचा सूक्ष्म तपशिलांसह केलेला अभ्यास, म्हणजे आपण जे हार्डवर्क म्हणतो त्याला आपण करणं खूप गरजेचं आहे. या सर्व गोष्टी संघर्ष तर प्रत्येक क्षेत्रामध्येच आहे. बरोबर. अचला मॅडम, तुम्ही कलेच्या क्षेत्रामध्ये फार मोठा प्रवास केला आहे. आज आयुष्याच्या या वळणावर मागे वळून पाहताना काय वाटतं तुम्हाला, काय भावना आहेत तुमच्या? त्या असं वाटतं की आत्ताच तर मी काम सुरू केलंय, अजून मी माझं संपलंय कुठे, अजून माझं काम मी शिकतेय. असं वाटतच नाहीये की मी काम चालू केलंय, भरपूर झालंय, की एक एक काम येते मी करत जाते, एक एक काम येते मी करत जाते. पिक्चर झाले मी करत गेले, पण त्या वेळेला जे मला छान छान अनुभव आले, एकातून एक मी तशीच कामं करत गेली की नाही
मला आवडलं, ते काम आवडलं, आपण करायला पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की नाही योग्य आहे की आपल्या लायक तिथे मी काम करू शकेल, मला अनइझी वाटलं तर मी सरळ नाही म्हणायचे की मी मला नाही काम करायचंय, माझ्याकडे दुसरं काम आहे. पण नाही, त्या ह्याच्यामध्ये मी तशा ह्याच्यामधून मी टप्पे 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 करत पिक्चर्स मध्ये काम केलं. आणि प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला उत्तम साथसंगत लाभली आणि अभिनयामध्ये तुम्ही खूप समृद्ध होत गेलात. अर्चना मॅडम, अभिनयाच्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना तुम्ही काय सल्ला द्याल? आत्ताचे नवोदित कलाकार ते फास्ट आहेत, खूप फास्ट आहेत, कारण त्यांना टीव्हीचं माध्यम मिळालंय, भरपूर त्यांना प्रॅक्टिस करायला, की भरपूर क्लासेस झाले. त्यावेळेला एवढे नव्हते, आपलं आपणच करायचंय. पण आता एवढे क्लासेस झालेत, एवढ्या त्या अकॅडमी झाल्यात, मुलं तयार काय, मला वाटतं जन्माला आल्याबरोबर लगेच ते तयारच होतात. इतकं छान छान. आता त्या गाणं पण किती सारे रियालिटी शो मध्ये इतकं छान गातात की अरे 4 वर्षाची मुलगी एवढं कसं काय करते, कारण त्यांचा तो रियाज 30-3 वर्षापासून तो रियाज एक्सपोजर या मुलांना खूप लवकर मिळालेला आहे, संपूर्ण त्यांना मिळाला. पण त्यामुळे काय होतंय, त्यांना फास्ट हवं असतं सगळं, मग नाही मिळाला तर नर्वस होतात. जो पाया हवा असतो तो नाही मिळाला आणि जर पटकन काहीतरी ड्रॉप झालं तर ती नर्वस होतात. फक्त त्यांनी ते लक्ष ठेवायला पाहिजे की नाही, आपल्याला पाय रोवून उभं राहायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे, आपल्याला नक्की फळ मिळतच. मेहनतीला पर्याय नाहीये. आणि मुलं थोडस या गोष्टींकडे दुर्लक्ष करू इच्छितात, तर ते योग्य नाहीये. कारण कोणतंही क्षेत्र असू दे की तिथे मग ते मेन काम आई वडिलांचं असतं. छोटी मुलं तर त्यांना काही माहिती नाही, आई वडिलांनी त्यांना तसं घडवायला हवं की नाही बाबा चला एक नाही ना, ठीक आहे ना, आपण दुसरं बघू. त्याच्यावर अगदी म्हणजे नाही मला आलंच पाहिजे, मला ते मिळालंच पाहिजे, मला तो अवॉर्ड मिळालाच पाहिजे, नाही. तुला आहे ते मिळणारच. तुझं नाणं खणखणीत असेल, व्यवस्थित असेल तर सगळं मिळणार. धीर धरा, कला ही हळूहळू हळूहळू, कासवाच्या नाही, कासवाच्या गतीने, सशाच्या गतीने नाही, कासवाच्या गतीने चालेल, पण मिळणार नक्की. पण ते पक्क असतं ना. हो, आणि ते दीर्घकाळ टिकणार असतं. म्हणजे कसं कलेच्या क्षेत्रामध्ये यशस्वी शिखरावर जर तुम्हाला जायचं असेल तर तपश्चर्या, तपस्या हवी, आणि त्यासाठी मग तेवढा वेळही स्वतःला द्यायला हवा, घडवायला. अशा पद्धतीनं आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून तुमचं जीवनपट उलगडून पाहतोय, आणि मग तुमच्या अभिनयाची जी समृद्ध कारकीर्द आहे ते टप्पे सुद्धा आपण पाहिले. आणि मग मॅडम, तुम्हाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले. खरा पुरस्कार म्हणजे जेव्हा तुम्ही म्हटलं की नाटकामध्ये काम केल्यानंतर रसिक जे प्रेक्षक आपल्याला समोर येऊन पोच पावती देतात, तो खरा पुरस्कार असतो. पण अशा अनेक पुरस्कारांनी सुद्धा तुम्हाला सन्मानित करण्यात आलेलं आहे, त्याविषयी सांगा ना. नाटक असू दे, बाकी दुसरं काही असू दे, एकांकिका असू दे, बक्षीस तर मिळतातच, पण खरी पोच पावती ती प्रेक्षकांकडून असते. आणि किंवा आपले डिरेक्टर जे असतात, गुरुवर्य, त्यांनी म्हटलं की नाही छान काम केलंय, मग ती मोठी पोच पावती असते, तेच मोठं अवॉर्ड असतं पूर्ण. मला कामगार नाट्य अंधेरी, कामगार कल्याण नाट्य, राज्य नाट्य स्पर्धा किंवा एकांकिका, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला पुरस्कार मिळत गेले. पण त्यांनी मला 15 वर्ष मी काम केलं म्हणून जीवन गौरव पुरस्कार दिला. त्याच्यानंतर त्या माझगाव डॉ त्यांनी पण माझा सत्कार केला. आता 100 प्रयोग झाले स्वामी समर्थ, त्यांनी माझा शिवाजी मंदिरला सत्कार केला. पुन्हा इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म महेश तेतांबे, अनंत सुतार यांनी आयोजिलेल्या महोत्सवाचा, त्यात त्यांनी मला जीवन गौरव पुरस्कार दिला. आपल्या वसईचे मादलकर सर, त्यांच्या नाटकामध्ये मला 2-3 बक्षिसं मिळाली. त्यांची म्हणतात ना राज्य नाट्य स्पर्धा, त्यांच्या मी 2-3 बरोबर केला. तुषार घरत आपले वसईचे आहेत. रॉबिन सरांबरोबर पण मी काम केलेलं, पहिलं एकदा शॉर्ट फिल्म केली, आता एक शॉर्ट फिल्म कात्रण, खूप छान त्यांनी त्याच्यामध्ये काम करून घेतले आमचं. ती फिल्म पण छान झालीये. असं म्हणजे एक एक टप्पे होतात. त्याच्यात सहकलाकारांचं महत्व असतं की सहकलाकार चांगले असतील, आपल्याला जुळून काही ठिकाणी वेळेला हा असतं मागे खेचणारे वगैरे, पण आपण लक्ष नाही द्यायचं. आपलं काम चांगलं असेल ना तर काही होत नाही, आपण पुढे जातोच. त्याप्रमाणे सहकलाकार महत्वाचे असतात सगळ्या ह्याच्यामध्ये.
आता माझ्या सहकलाकार संतोष सर होते, त्यांनी पण छान, निकिता म्हणून होती, तिने पण, ती छोटी मुलगी पण कात्रणमध्ये खूप छान काम केलं तिने. तिने पण अगदी येऊन गळ्यातच पडायची आजी करून वगैरे, असं म्हणजे एक बॉन्डिंग होतं ना ते छान. तसं मला सगळं ह्याच्यामध्ये झालं. कुठेही जा, सिरियल मध्ये जा, इकडे जा, आपण व्यवस्थित राहिलं की सगळं व्यवस्थित. असं एक आपुलकीचं वातावरण, मग तरच तर चांगलं काम होणार ना. बरोबर, तरच ते काम खुलून येतं. खुलून ताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या या देदीप्यमान अभिनय कारकिर्दीला खरोखरच एक सलाम करावा असा वाटतो. आणि ताई, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या येरे येरे पावसा या चित्रपटाचा अनुभव सांगा ना. तो येरे येरे पावसा पण एकदम अचानक, म्हणजे म्हणतात ना, मी पूर्ण स्टॉप केलं होतं. नातू झाला मला, 4 महिने 4 वर्ष मी म्हणजे म्हटलं आता कसं करणार काम, आपण छोटा आहे ना. बरोबर. तर म्हटलं चला. पण तेवढ्यात मला फोन आला. आमच्या रांजाई मधले जे कलाकार आहेत ते त्याच्यामध्ये कोण एडी होतं, कोण काय होतं, तर त्यांनी मला फोन केला की काकू म्हणे एक रोल आहे, पिक्चर आहे, तुम्ही करणार का. आणि मी तेव्हा नुकतीच असे म्हटलं रिलॅक्स झाले होते. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं करेन. तर म्हणे तुम्हाला मी लगेच ट्रेनचं तिकीट हे करते, तुम्ही ताबडतोब बसा, अमुक अमुक आहे, या तिकडे. म्हटलं चालेल. ते नांदगाव, नाशिकच्या तिकडे नांदगाव म्हणून आहे तिकडे. म्हटलं गेले मी तिकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी शफा खान डिरेक्टर, तर त्यांनी विचारलं आजी कुठे, आल्या नाहीत अजून. तर म्हणे ही काय आजी. बाबा इतनी गोरी चिट्टी आजी. कसं काय म्हणे, गोरी चिट्टी आजीला मी कसं करणार अक्षरशः. नाही ठीक आहे. त्यांनी माझं थोडस हे करून घेतलं, कसं आहे डायरा वगैरे सगळं पूर्ण काळा. 2 तास लागायचे माझं पूर्ण मेकअप, गावची ते दात बीत काळे सगळं करायला. त्यांनी त्यांचं व्यवस्थित झाल्याशिवाय ते नाही, अजून ओके नाही, अजून ओके नाही. जेव्हा ओके होते तेव्हा आता आजी तयार आहे. बरोबर. त्या नॉन मराठी पण इतकं छान त्यांनी तयारी करून घेतली ना. बारीक सारी गोष्टी करून घ्यायच्या त्या व्यवस्थित. 45 डिग्री तिकडे तापमान, 45 डिग्री जीप ठेवली होती. त्याच्यामध्ये कूलर ठेवले होते, छोटी मुलं 6 होती. त्याच्यामध्ये झालं की लगेच तेच कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक, हे ते मुलांसाठी सगळ्यांसाठी. एवढं त्यांनी, मी 3 ते 4 दिवस होते तिकडे, पण त्यांनी इतकं छान सगळं करून घेतलं. छाया कदम, मिलिंद ते होते, सत्यवान होते त्याच्यामध्ये. आणि इतकं व्यवस्थित, म्हणजे वाटूच दिलं नाही की 45 डिग्री मध्ये आपण काम करतोय. पूर्ण व्यवस्थित काळजी, त्यांनी छान सगळ्यांची काळजी घेतली आणि एक एक सीन व्यवस्थित करून घेतला एकदम. आणि इतक्या सांभाळायच्या, आजी को देखो, आजी को देखो, आजी को पकडो. म्हटलं नाही मी ठीक आहे, आजी आहे ना तुम्ही, मग सांभाळायला पाहिजे. इतकं छान, म्हणजे अगदी छान रिलॅक्स होऊन एक सुंदर एक अनुभव छान त्यांचा. खूप छान. अचला मॅडम, तुमच्या अभिनय क्षेत्रातील देदीप्यमान कारकिर्दीविषयी आपण नुकतंच जाणून घेतलं. आणि आता अर्थातच अचला मॅडम यांनी आजवर अनेक मराठी नाटकं, चित्रपट, लघुपट, शिवाय हिंदी मालिका यातून वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. अचला मॅडम यांच्या अभिनय कारकिर्दीविषयी जाणून घेऊया जागर मराठीचा या चॅनलचे संस्थापक श्री संतोष गायकवाड सर यांच्याकडून. नमस्कार. आज जागर मराठी चॅनलवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मी अचला पांचाळ मॅडम यांची मुलाखत होत आहे. मला खूप आनंद होतोय की आम्ही कात्रण ही जी काही लघुपट आहे रॉबिन्सन लोपिस लिखित, ती त्यामध्ये मॅडमनी माझ्या आईचा रोल केलेला आहे. आणि मराठी नाट्य कलावंत, सिने कलावंत आणि एवढ्या वर्षाचा अनुभव त्यांचा, शार्प वेळेवर येणं, 9 वाजता सगळ्यात त्या अगोदर आलेल्या त्या ठिकाणी, त्याच्यावरून कळतं की माणसाची किती निष्ठा असते नाटक म्हणा, सिनेमा म्हणा या कलावर. आणि कात्रणचा तर अनुभव मॅडम सोबत खूप छान आहे आणि लवकरच ती प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तसंच त्यांनी मांगल्याचं लेणं, रान जाईल, तसेच सारं काही लग्नासाठी, एक चूक, नेता आला रे आला, अशी व्यावसायिक नाटकंही त्यांनी केलेली आहेत, लघुपट केलेले आहेत. आणि मॅडम, तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला खूप आनंद होतोय की जागर मराठी चॅनल असे दर्जेदार व्यक्तिमत्व जे वसईमध्ये राहतात आणि लोकांसमोर घेऊन येत आहे, तर मला खूप आनंद होतोय.
आणि आमची टीम नेमकी अशी म्हणजे नेहमी तुमच्यासाठी अशी व्यक्तिमत्व भेटीला घेऊन येतील. पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या जागर मराठी चॅनलचा संपादक म्हणून मी खूप खूप प्रेक्षकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच्या जागर मराठीचा या चॅनलवर स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये आपण ज्येष्ठ सिने आणि नाट्य रंगकर्मी अचला पांचाळ यांच्याशी सुखसंवाद साधला. आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचं जीवन चरित्र आपल्या समोर उलगडलं गेलं आणि त्यांच्या देदीप्यमान अभिनय कारकिर्दीविषयी आपण सर्वांनी जाणून घेतलं. आणि मॅडम आजही या वयातही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या क्षेत्राप्रती त्यांच्या मनामध्ये असणारी अचल निष्ठा ही पाहून, त्यांच्यातील उमेद, सळसळता उत्साह पाहून आम्ही सुद्धा थक्कच झालो. खरोखरच मॅडम म्हणजे ऊर्जेचा स्रोत आहे. त्यांच्याकडून आम्हाला निश्चित प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल यात शंकाच नाही. मॅडम, आज तुम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, आमच्याशी सुखसंवाद साधला, यासाठी जागर मराठीचा या चॅनल तर्फे मनपूर्वक आभार आणि भविष्यातील तुमच्या कार्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद ताई. तुम्ही आज मला माझ्या जो विश्व होतं त्या विश्वात घेऊन गेला, त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. आणि जागर मराठी टीमचे सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज व्यक्त करायला चांगला प्लॅटफॉर्म दिला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.